Hello friends, welcome to our channel Chemistry with SK. In this session we'll discuss the last colligative property from our series, that is osmotic pressure. आता ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय तर फार इंटरेस्टिंग प्रॉपर्टी बघा ऑस्मोटिक प्रेशर. तर त्यामध्ये काही टर्म्स वापरायला लागतात आपल्याला. सो विल फर्स्ट सी दॅट टर्म्स. सेमी परमिएबल मेम्ब्रेन. यू माइट नो व्हॉट इज मीन बाय सेमी म्हणजे वन साइड. ओके, इथे मिनिंग. सो सेमी परमिएबल म्हणजे दोन्ही वेळेनं परमिएबल नसणार आहे. परमिएबल म्हणजे इट इज हॅव्हिंग स्मॉल होल्स, स्मॉल पोर्स, अँड दॅट फ्रॉम दॅट होल्स समथिंग कॅन पास. सो दॅट इज सेड टू बी परमिएबल. आता होल्स आहेत म्हणजे त्यातून काही थिंग्स पास होऊ शकतात. सो दिस सेमी परमिएबल मेम्ब्रेन इज नथिंग बट इट इज अ पोरस फिल्म having small pores, small holes, which allows the solvent molecules to pass through them. त्याच्यामधून फक्त सॉलिड मॉलिक्युल्स जाऊ शकतात. इकडून इकडे, इकडून इकडे. थोडा वेळ ऐका हा. बट नॉट द लार्ज मॉलिक्युल्स, लार्ज सॉलिड मॉलिक्युल्स और आयन्स थ्रू देम. याचा अर्थ ओनली सॉल्वंट मॉलिक्युल्स कॅन पास थ्रू देम बट नॉट द सोल्यूट मॉलिक्युल्स. त्यामधून सोल्यूट मॉलिक्युल्स, आयन्स बाकी काहीही जाऊ शकणार नाही. ओनली सॉल्वंट मॉलिक्युल्स कॅन बी अलाउड टू गो. द एक्झाम्पल ऑफ दिस टाइप ऑफ मेम्ब्रेन इज वन ऑफ द एक्झाम्पल इज सेलोफेन. सेलोफेन नावाची एक पॉलिमर मेम्ब्रेन आहे. ओके, त्याचं एक्झाम्पल झालं विच इज ॲक्टिंग ॲज अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सेमी परमिएबल मेम्ब्रेनचं एक साधं एक्झाम्पल मी देतो तुम्हाला. आणखी दुसरं, आपली स्किन. आपली जी स्किन आहे तर ती स्किन काय सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. कसं? फॉर एक्झाम्पल, स्किनला होल्स असतात, बारीक बारीक पोर्स असतात, राईट. होल्स म्हणण्यापेक्षा पोर्स म्हणू आपण. कारण आपलं माहिती आहे की इन इस्पेशली समर स्वेट कम्स आउट, घाम येतो, घाम बाहेर येतो. तसं म्हणजे आतलं बॉडीमधलं जे पाणी आहे ते बाहेर येतं, पण बाहेरचं पाणी आत जातं का स्किनमधून? नाही जात. बिकॉज दिस इज ॲक्टिंग ॲज अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आपण समजा पाण्यामध्ये बसलो 2 तास, 2 तास पाण्यामध्ये बसलो म्हणजे आपण पोहतोय वगैरे, तर 2 तासानंतर हे पाणी जे आहे बाहेरचं ते आत जातं का स्किनमधून? नाही जात. एखाद्याला पोहता येत नसेल तर तो फुगू शकतो, पण ते पाणी इकडून जातं, राईट. म्हणजे स्किनमधून पाणी जात नाही आतमध्ये बिकॉज अवर स्किन इज सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ओनली वन साइड फ्लो ऑफ सॉलिड मॉलिक्युल्स ऑकर्स. The semi-permeable membrane selectively allows passage of solid molecules only. तर त्यातून फक्त सॉलिड मॉलिक्युल्स येतात. आता आपण बघूया ऑस्मोसिस म्हणजे काय ते. ऑस्मोसिस, when a solution of pure solvent or two solutions. कशाचं सोल्युशन? एक सोल्युशन आहे आणि प्युअर सॉल्वंट आहे, म्हणजे एका बाजूला सोल्युशन आणि एका बाजूला प्युअर सॉल्वंट, किंवा दोन डिफरंट सोल्युशन्स आहेत, एकाचं कॉन्सन्ट्रेशन कमी, एकाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त. हे दोन वेगवेगळ्या फ्लास्कमध्ये घेतलेलं नाहीये, एकाच फ्लास्कमध्ये आहे, बट दॅट इज सेपरेटेड बाय सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सेमी परमिएबल मेम्ब्रेननं जर ते सेपरेट केलं असेल, सेपरेटेड बाय सेमी परमिएबल मेम्ब्रेन, द सॉलिड मॉलिक्युल्स पास थ्रू दॅट मेम्ब्रेन. तर जे काही सॉलिड मॉलिक्युल्स असतील दॅट कॅन पास थ्रू दॅट मेम्ब्रेन. अँड हिअर वी हॅव टू सी. You may expect that the passage of solid molecules through the semi-permeable membrane takes place in both directions. आता मी आता सांगितलं तुम्हाला, आपल्या बॉडीमध्ये पाणी जे आहे ते आतून बाहेर येतं, पण बाहेरून आत जाऊ शकत नाही. तुम्हाला असं वाटू शकेल की पाणीच आहे आणि पाणी जर त्या मेम्ब्रेन मधून पास होत आहे तर मग इकडून तिकडे आणि तिकडून इकडे दोन्ही वेळेनं जायला पाहिजे. यू मे एक्सपेक्ट द पॅसेज ऑफ सॉलिड मॉलिक्युल्स थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन टेक्स प्लेस इन बोथ डायरेक्शंस as solvent is on both sides of membrane, but the rate of passage of solid molecules into the solution or from dilute solution to concentrated solution is found to be greater than the rate of reverse direction. इथे काय तर हा आहे सॉल्वंट मॉलिक्युल आणि हा आहे सोल्युशन. हे डायग्राम बघू नका, फक्त इथे फोकस करा, राईट. ओके, फोकस केला पण इथे. So this is semi-permeable membrane, this is solid molecule and this is solution. आता सोल्युशन मध्ये पण सॉल्वंट असतात, तुम्हाला माहिती आहे, सोल्यूट प्लस सॉल्वंट इज इक्वल टू सोल्युशन. पण इथं झालं प्युअर सॉल्वंट. होतं काय, नॅचरली देर इज अ टेंडन्सी सॉलिड मॉलिक्युल्स विल पास थ्रू दिस मेम्ब्रेन इनटू द सोल्युशन. इकडचे सॉलिड मॉलिक्युल्स या मेम्ब्रेन मधून, ह्या होल्स मधून इकडे जातात सोल्युशनच्या बाजूला. आणि जर समजा हे असेल म्हणजे काय, लोअर कॉन्सन्ट्रेशन आणि हायर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन असतील,
म्हणजे आता हे पण सोल्युशन आहे, हे पण सोल्युशन आहे. इथं काय होतं, एक सॉल्व्हंट होतं, एक सोल्युशन होतं, म्हणून सॉल्व्हंट सोल्युशनमध्ये गेला, ओके. पण इथे दोन्हीही सोल्युशन आहेत, याचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, लोअर कॉन्सन्ट्रेशन, याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, हायर कॉन्सन्ट्रेशन. तर त्या केसमध्ये कोण कुठे जाईल? तरी सुद्धा इकडचेच सॉल्व्हंट मॉलिक्युल्स इकडे जातात. इथे सुद्धा इकडचे सॉल्व्हंट मॉलिक्युल्स इकडे जातात. याचा अर्थ वी कॅन से द फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्युल्स इज टेकिंग प्लेस फ्रॉम solvent into solution or lower concentration to higher concentration solution, and this process is called as osmosis. या प्रोसेसला काय म्हणायचं? ऑस्मोसिस असं म्हणायचं. परत एकदा सांगतो, फक्त डेफिनेशन. युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्युल्स इनटू सोल्युशन थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन. और बघा किती सोपी अशी डेफिनेशन, डायग्राम मध्ये बघायचं, डायग्राम आठवायची आणि डेफिनेशन सांगायची. और युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ solvent molecules from lower concentration solution to higher concentration solution through semi permeable membrane is called as osmosis. आता पुढे जाऊन आपल्याला ऑस्मोटिक प्रेशर नावाची कन्सेप्ट शिकायची आहे. तर ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय, तर ह्या डायग्राम मध्ये मी एकदा थोडक्यात समजावून सांगतो. बट इन आवर syllabus one particular specific diagram is given and in which the concept of osmotic pressure is explained. So we will see it also. But ह्यामध्ये नेमकं सांगतो की नेमकं काय होतं. So it is observed that there is a natural tendency of passing this solvent into solution and solvent into the higher concentrated solution, lower concentration into higher concentration one. I would like to ask you some questions related to, or we can say these questions are also asked in MCQs type of examinations or some competitive examinations. Well-known questions which are asked on this topic as when there are grapes. द्राक्ष आपण जे बघतो, when the grapes are kept in water for some time. द्राक्ष जर पाण्यामध्ये ठेवले तर काय होईल, थोडा वेळ तर काय होईल, तर तिथं ऑस्मोसिस होईल. म्हणजे काय सांगा, ऑब्झर्वेशन काय तुमचं, बाहेरचं पाणी त्या द्राक्षाच्या आतमध्ये जाईल का द्राक्षामधलं पाणी बाहेर येईल? व्हॉट डू यू थिंक, व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन? करेक्ट. तर द्राक्ष फुगतात थोड्या वेळाने, का तर बाहेरचं पाणी जे ते आतमध्ये जातं. असं का होतं, कारण बाहेरच्या बाजूला फक्त काय सॉल्व्हंट आहे, आतल्या बाजूला काय सोल्युशन आहे. कशाचं सोल्युशन आहे? आतमध्ये आंबट असतं ना, म्हणजे त्यामध्ये मल्टिपल पॅरामीटर्स आहेत, बरोबर. सो that's why that is considered to be concentrated solution or solution inside that grapes. So water moves inside and the grapes swell up. तर हे एक एक्झाम्पल. आणखी दुसरं एक एक्झाम्पल फार आवडीनं विचारलं जातं एक्झाम मध्ये, ते म्हणजे मँगो. ओके, रॉ मँगो when it is kept in water what happens? तुम्ही बघा, ऑब्झर्व करा. तुम्ही जर तो कच्चा मँगो पाण्यामध्ये ठेवला तर काय होईल, परत पुन्हा तसंच होईल. काय की पाणी बाहेरचं जे आहे ते आत जाईल आणि दॅट मँगो विल स्वेल. कैरी जी आहे ती कैरी फुगेल पाणी जर त्यामध्ये गेलं तर. आता दुसरं एक्झाम्पल, त्यामध्ये तिसरं एक्झाम्पल आपण म्हणूया. when that raw mango is kept in salt water or salt solution or in salt simply. रॉ मँगो जर आपण salt मध्ये ठेवला तर काय होतं, तिथं मात्र प्रोसेस उलटी होते. उलटी होते म्हणजे काय, तर आतमधले मँगो मधलं जे काही वॉटर आहे, सॉल्व्हंट आहे, दॅट कम्स आउट. मँगो मधलं जे वॉटर आहे दॅट कम्स आउट, आणि ते बाहेर आल्यामुळे काय होईल की तो मँगो जो आहे तो श्रिंक होतो. पाणी आत गेलं तर दॅट विल स्वेल, बट बाहेर जर आलं तर दॅट विल श्रिंक. ओके, तो असा आखडला जातो किंवा आकुंचला जातो. यू नो अबाउट द पिकल. आपण जेव्हा आंब्याचं लोणचं घालतो त्यावेळेला ते आपण त्यामध्ये साल्ट टाकलं असतं, भरपूर बाकीचे मसाले असतात, पण त्या मिठामुळे काय होतं, तर त्या आंब्यामधलं जे काही पाणी आहे ते बाहेर येतं आणि तो मँगो जो आहे, म्हणजे तो जो कैरीचं लोणचं आहे फोडी, तर त्या बारीक बारीक होत जातात पहा. सो दॅट इज द रिझन. सो धिस इज द प्रोसेस ऑफ ऑस्मोसिस. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं की ऑस्मोसिस मध्ये काय होतं, कुठून कुठे वॉटरचा फ्लो होतो, दॅट यू हॅव टू रिमेंबर. आपल्याला बघायचं होतं ऑस्मोटिक प्रेशर, नाही का. तर मला सांगा, वॉटर कुठून कुठे जात आहे. समजा या डायग्राम मध्ये आपण बघतोय, तो वॉटर इज कमिंग और सॉल्व्हंट इज फ्लोइंग फ्रॉम दिस टू दिस पार्ट, राईट, दिस कंपार्टमेंट टू दिस कंपार्टमेंट.
मग ही नॅचरली फ्लो सुरू असतो, हे इकडून इकडे जाणे नॅचरली फ्लो सुरू असतो. मग हा थांबवता येईल का आपल्याला? तर ह्या बाजूने जर आपण प्रेशर अप्लाय केला, यू कॅन सी दिस, या बाजूने जर आपण प्रेशर अप्लाय केला तर हा प्रोसेस म्हणजे हा जो फ्लो आहे तो थांबवणं शक्य आहे. बघा, इकडून इकडे येणारं जे वॉटर आहे, सॉल्व्हंट आहे, ते जर इकडून आपण प्रेशर अप्लाय केला तर दॅट कॅन स्टॉप. बघा ना, तुम्ही अपोजिट जर प्रेशर लावला तर तो येणारा जो इनकमिंग फ्लो आहे वॉटरचा, दॅट विल स्टॉप. आणि आपण जर त्याच्यापेक्षाही थोडासा जास्त प्रेशर लावला तर दॅट प्रोसेस ऑर दॅट फ्लो कॅन बी रिव्हर्स ऑल्सो. ठीक आहे, जर आपण प्रेशर अप्लाय केला जास्तीचा तर ती प्रोसेस रिव्हर्स होऊ शकते. लक्षात घ्या, ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय? हे जे सॉल्व्हंट मॉलिक्युल्स इकडे येत होते ते न यावे म्हणून आपण इकडून जो काही प्रेशर अप्लाय केला टू स्टॉप द फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्युल्स फ्रॉम सॉल्व्हंट टू सोल्युशन or from lower concentration to higher concentration solution, that pressure is called as osmotic pressure. म्हणजे इकडची लोक म्हणजे वॉटर मॉलिक्यूल सॉलिड मॉलिक्यूल्स इकडे येऊ नये म्हणून जो काही प्रेशर आपण अप्लाय केला फ्रॉम द साइड ऑफ सोल्युशन और हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन, तर तो प्रेशर कशासाठी अप्लाय केला? फक्त हे सॉलिड मॉलिक्यूल्स इकडे येऊ नये म्हणून जो काही प्रेशर अप्लाय केलाय दॅट प्रेशर इज कॉल्ड एज ऑस्मोटिक प्रेशर. दॅट्स इट, सिंपल, ओव्हर. सो विल सी इन another terms also. Consider that this is the water taken in some flask. This is Thistle's tube, एक ट्यूब आहे, याला खाली इथे जे आहे ते जो पार्ट आहे तो ओपन असतो. सो या ठिकाणी सेमी परमिएबल मेम्ब्रेन लावलेली आहे. काय लावलंय? सेमी परमिएबल मेम्ब्रेन, सो दॅट सॉल्व्हंट कॅन पास फ्रॉम दिस. आणि आतमध्ये जे आहे ते सोल्युशन घेतलंय, सो शुगर सोल्युशन इज टेकन. This is semi-permeable membrane. So what happens when this is dipped into the water? आता मला सांगा, इथं आहे सॉल्व्हंट आणि आतमध्ये आहे सोल्युशन, म्हणजे कोण कुठे जाईल? वॉटर मॉलिक्युल्स फ्रॉम दिस कंटेनर विल पास इनसाइड दिस sugar solution, and that's why the liquid level will rise up. Okay, the liquid level will rise up. It will continue till certain extent. एका ठराविक लेवल पर्यंत ही वॉटर लेवल वाढत जाईल, कारण ह्या फ्लो जो आहे वॉटरचा इकडे जाणारा तर तो वाढत जाईल. आणि अशी एक वेळ येईल की ॲट दॅट पर्टिक्युलर पॉइंट द फ्लो ऑफ वॉटर मॉलिक्यूल और फ्लो ऑफ सॉलिड मॉलिक्यूल्स फ्रॉम दिस टू इनसाइड दिस टिसल ट्यूब विल स्टॉप. ठीक आहे. सो व्हेन दिस इज फॉर्म, this will also exert a pressure reversely. Okay, this will also exert a pressure so that these solid molecules can pass through this. ते लगेच जात नाहीत पण ते प्रेशर अप्लाय करतील. ओके, आणि थोडक्यामध्ये अशा रीतीने प्रेशर जनरेट होईल अँड दॅट इज कॉल्ड ॲज ऑस्मोटिक प्रेशर. थोडक्यात काय, तर इकडचे मॉलिक्युल्स इकडे जातील 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 आणि त्यानुसार आपोआप इथे एक प्रेशर एक्झर्ट होईल एका ठराविक लेवल नंतर, की जेणेकरून आता त्याच्यानंतर पुढे जे काही मॉलिक्युल्स आहेत वॉटरच्या इकडे जाणारे ते जाणार नाहीत. दॅट विल स्टॉप अँड दॅट इज कॉल्ड ॲज ऑस्मोटिक प्रेशर. हा जो काही प्रेशर तयार झाला आहे दॅट इज कॉल्ड ॲज ऑस्मोटिक प्रेशर. ठीक आहे. सो विल सी, सेमी परमिएबल मेम्ब्रेन इज फास्टन्ड अक्रॉस द माउथ ऑफ थिसल ट्यूब. इथे लावली आहे काय सेमी परमिएबल मेम्ब्रेन. द सोल्युशन ऑफ इंटरेस्ट म्हणजे जे काही सोल्युशन घ्यायचं असेल ते तुम्हाला आतमध्ये घेतलेलं आहे. आपण घेतलंय शुगर सोल्युशन सपोज. दिस पार्ट ऑफ ट्यूब अँड द मेम्ब्रेन, काय दिस पार्ट ऑफ अ ट्यूब अँड द मेम्ब्रेन आर देन इमर्स इन कंटेनर ऑफ प्युअर वॉटर. देन सच ट्यूब इज केप्ट इन वॉटर. ही डीप केली वॉटरच्या कंटेनरमध्ये. त्यानंतर सम ऑफ द सॉलिड मॉलिक्युल्स विल पास थ्रू दिस सेमी परमिएबल मेम्ब्रेन इनटू द सोल्युशन. हे आत जातील सोल्युशनमध्ये. त्यानंतर काय होईल? सो दॅट द लिक्विड लेवल विल राईज अप इन द ट्यूब. ठीक आहे. त्यानंतर काय होईल? द लिक्विड कॉलम इन द ट्यूब क्रिएट्स अ हायड्रोस्टॅटिक प्रेशर दॅट पुशेस द सॉल्व्हंट बॅक थ्रू द मेम्ब्रेन इनटू द कंटेनर. तर हा प्रेशर असा तयार होईल, एक्झर्ट होईल, की जेणेकरून दॅट लिक्विड विल क्रिएट सम प्रेशर. ओके, आतमध्ये इकडे गेलेलं जे काही हे लिक्विड आहे दॅट विल क्रिएट सम प्रेशर. सो इन दिस वे हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज जनरेटेड विच विल पुश द लिक्विड बॅक. ओके, ते लगेच जाणार नाही पण ते असं प्रेशर देईल की जेणेकरून येणारे जे मॉलिक्युल्स आहेत व येणारे जे नवीन मॉलिक्युल्स आहेत दॅट विल स्टॉप.
इट मीन्स इकडून इकडे येणारा जो आता फ्लो होता तो स्टॉप झाला. कशामुळं? या हायड्रोस्टॅटिक प्रेशरमुळं. विच विल पुश, फक्त पुश करतील ते. ओके, बाहेर जाणार नाही सोल्युशन. दॅट विल ओनली पुश द सॉलिड मॉलिक्युल्स फ्रॉम दी सोल्युशन टू पास इनटू द कंटेनर. असं जाण्यासाठी ते पुश करतील की जेणेकरून तो येणारा जो सॉलिड मॉलिक्युल्स आहे तो थांबेल. दॅट विल स्टॉप. द कॉलम of liquid in the tube continues to rise and eventually stop rising. हा थोडा वेळापर्यंत एका सर्टन लेवल पर्यंत हाईट वाढत 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 जाते आणि एका सर्टन लेवलला ती थांबते. At this stage, hydrostatic pressure developed is sufficient to force solvent molecules back to the membrane into the container at the same rate they enter the solution. It means ज्या रेटनं ते एंटर होणं सुरू आहे त्याच रेटनं ते परत रिव्हर्स सुरू आहे. म्हणजे इन शॉर्ट काय, ज्या रेटनं ते आतमध्ये येत आहेत तर आता ते थांबलेलं आहे प्रोसेस. सो त्याचा आतमध्ये येण्याचा फ्लो थांबलेला आहे, त्यामुळं ते बाहेरच्या बाजू आणि त्याला आतून बाहेर म्हणजे इकडून सोल्युशनच्या साईडने याला परत बाहेर पास केलं जात आहे, ढकललं जात आहे. सो दॅट प्रोसेस इज स्टॉप अँड देअर इज अ इक्विलिब्रियम. सो ॲट दिस स्टेज देअर इज अ हायड्रोस्टॅटिक प्रेशर डेव्हलप is sufficient to force solvent molecules back to the membrane into the container at same rate they enter the solution. It means at that stage there will be equilibrium, and at that equilibrium the process will stop, the osmosis will stop. An equilibrium is thus established where rate of forward and reverse reaction or reverse passages are same, are equal. मग जे हाईट होती त्या लिक्विड कॉलमची, the height of liquid column in the tube remains constant. आणि अशा वेळेला आता त्याची जी हाईट आहे ती व्हेरिएबल असणार नाही, दॅट विल रिमेन कॉन्स्टंट. कारण हे इक्विलिब्रियमला पोहोचलंय. द रेट ऑफ इनसाइड म्हणजे रेट ऑफ पॅसेज अँड रिव्हर्सिंग द सोल्युशन, ते सोल्युशन आत जाणे आणि बाहेर येण्याचा जो काही रेट आहे दॅट इज सेम, दॅट इज कॉन्स्टंट, अँड दिस इम्प्लाइज दॅट द हायड्रोस्टॅटिक प्रेशर हॅज स्टॉप्ड ऑस्मोसिस. आणि त्यामुळं याच्यावरून आपल्याला काय क्लिअर होतं, त्याने थोडंसं अवघड भाषेमध्ये सांगितलं पण तुम्हाला मी क्लिअर केलं आधीच, की हायड्रोस्टॅटिक प्रेशर जो काय तयार होतो, डेव्हलप होतो, दॅट स्टॉप्स ऑस्मोसिस. इट इज ऑब्झर्व्ड दॅट द हायड्रोस्टॅटिक प्रेशर हॅज स्टॉप्ड ऑस्मोसिस बिकॉज नो इनकमिंग मॉलिक्युल्स आर फर्दर पॉसिबल. आणि ते पॉसिबल नाही आहे म्हणजे ऑस्मोसिस थांबलेलं आहे. सो जे काय हायड्रोस्टॅटिक प्रेशर जो तयार झाला होता, विच हॅज स्टॉप द प्रोसेस ऑफ ऑस्मोसिस, दॅट इज कॉल्ड ॲज ऑस्मोटिक प्रेशर. बघा, द हायड्रोस्टॅटिक प्रेशर विच इज जनरेटेड देअर विच हॅज स्टॉप द प्रोसेस ऑफ ऑस्मोसिस, त्याच्यामुळे ते आता इनकमिंग वॉटर मॉलिक्यूल जे होते आतमध्ये सॉल्व्हंट इनटू सॉल्युशन, दॅट हॅज स्टॉप्ड. इट मीन्स द प्रोसेस ऑफ ऑस्मोसिस हॅज स्टॉप्ड. सो दॅट प्रेशर इज कॉल्ड ॲज ऑस्मोटिक प्रेशर. ठीक आहे, हायड्रोस्टॅटिक प्रेशर जो जनरेट झाला होता त्या ट्यूबमध्ये, that is called as osmotic pressure, which is symbolized by the term pi, and that is calculated by using the formula. Okay, pi is equal to hydrostatic pressure म्हणजेच osmotic pressure म्हणजेच pi is equal to h into rho into g, where h is the height of liquid column in the tube, rho is the density of solution, and g is the acceleration due to gravity. Okay, so this is the, we can say, a formula, and this is the one relation actually, and we have to develop a formula or we have to derive a equation. An equation is to be derived. But before proceeding further, there are three terms which are very easy and very common in objective type of examinations, or तुमच्या बोर्डमध्ये सुद्धा जे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात त्यावरती हे क्वेश्चन्स येतात. ह्या 3 डेफिनेशन्स आहेत. सो विल सी दॅट 3 डेफिनेशन्स. फर्स्ट इज आयसोटोनिक सोल्युशन. त्याच्या नावातच आहे बघा, आयसोटोनिक. आयसो मीन्स सेम अँड हिअर द टोनिक मीन्स हॅव्हिंग ऑस्मोटिक प्रेशर. ओके, it means the meaning of this whole term is isotonic solution means the solutions which are having same osmotic pressure. It means there are two solutions, solution 1, solution 2. If they are having same osmotic pressure, that are said to be isotonic solutions. दोन्ही solution चा osmotic pressure same असेल तर that is said to be isotonic solution. Then hypertonic solution. कुठला? हायपरटोनिक. हायपर म्हणजे काय, कमी का जास्त?
जास्त. गुड. आपण जसं म्हणतो ना हायपर टेन्शन, तसं हायपरटोनिक. याचा अर्थ दोन सोल्युशन आहेत. एका सोल्युशनचा ऑस्मोटिक प्रेशर, दुसऱ्याचा ऑस्मोटिक प्रेशर. त्यापैकी ज्या सोल्युशनचा ऑस्मोटिक प्रेशर जास्त आहे त्याला म्हणायचं हायपरटोनिक सोल्युशन. ठीक आहे. याचा अर्थ दोघांच्या कंपॅरिझनमध्ये जर एखाद्याचा ऑस्मोटिक प्रेशर जास्त असेल तर त्या सोल्युशनला हायपरटोनिक सोल्युशन असं म्हणायचं. काय म्हणायचं? हायपरटोनिक म्हणजे हॅव्हिंग हायर ऑस्मोटिक प्रेशर दॅन द रेफरन्स वन, किंवा दुसऱ्यापेक्षा जास्त आहे. तसंच दुसऱ्यापेक्षा जर कमी असेल तर दॅट इज सेड टू बी हायपोटोनिक. लक्षात ठेवायला सोपं आहे. 3च टर्म आहेत. आयसोटोनिक मीन्स सेम ऑस्मोटिक प्रेशर, हायपरटोनिक मीन्स हायर ऑस्मोटिक प्रेशर, and hypotonic means lower osmotic pressure than the other solution. So that is simply hypotonic solution. Clear? Okay. Now we have to see the derivation. तर ऑस्मोटिक प्रेशर साठी फॉर्म्युला काय आपला? ऑस्मोटिक प्रेशर पाय इज इक्वल टू N2 × RT अपॉन V. हा इक्वेशन आहे बघा, फक्त एवढं बघायचं. हा फॉर्म्युला काय? पाय इक्वल टू N2 × RT अपॉन V, वेअर N2 म्हणजे काय आलं तर नंबर ऑफ मोल्स ऑफ नॉन व्हॉलेटाइल सोल्यूट. R म्हणजे काय आलं तर गॅस कॉन्स्टंट हुज व्हॅल्यू इज गिवन. T म्हणजे काय असतं तर टेम्परेचर इन केल्विन. पाय म्हणजे काय असतं तर ऑस्मोटिक प्रेशर. काय राहिलं अजून? V. V इज व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन डेसिमीटर क्यूब. सो दीज आर द टर्म्स. So osmotic pressure of a solution can be calculated by using this formula, pi equal to N2 RT upon V. ठीक आहे. बाकीच्या टर्म्स आहेत. हे म्हणजे काय, हे म्हणजे काय आणि R म्हणजे काय. तर वी नो दॅट N2 अपॉन V म्हणजे नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम. काय असतं बरे? नॉर्मॅलिटी मोलॅरिटी मध्ये बघायला गेलं तर नंबर ऑफ मोल्स डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. That is called as molarity. बरोबर. So we can say N2 upon V is nothing but the molarity, that is capital M. मग आपण ह्या ज्या टोन टर्म आहेत N2 upon V त्याच्याऐवजी जर M व्हॅल्यू ठेवली तर काय होईल बघा इथे त्या इक्वेशन मध्ये पाय इज इक्वल टू M × RT. सो अकॉर्डिंगली वी हॅव रिटन द इक्वेशन पाय इक्वल टू M × RT, कारण याच्याऐवजी आपण ठेवली व्हॅल्यू M. सो द सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन इज एक्सप्रेस्ड इन मोलॅरिटी इन्स्टेड ऑफ मोलॅलिटी. आपण आतापर्यंत जे काय बघितले 2-3 क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी बाकीच्या, तर इन दॅट वी हॅव सीन द मोलॅलिटी ॲज अ पॅरामीटर. मोलॅरिटी आपण तिथे वापरलं नव्हतं. ओके. देअर वी हॅव यूज मोलॅलिटी अँड द रिझन ऑल्सो इट वॉज मेन्शन दॅट the molality is temperature independent parameter and many times we need to change the temperature. So the molarity concept should not be used in previous qualitative properties. But as we are talking about osmotic pressure, the reason is osmotic pressure measurements are made at constant temperature, that are made at specific temperature. Okay. तर ह्या ठिकाणी आपण प्रेशर मोजतोय, ऑस्मोटिक प्रेशर मोजतोय आणि दॅट इज स्टडीड ॲट स्पेसिफिक टेम्परेचर. तर तिथं टेम्परेचर व्हेरिएशन नसतं while measuring the osmotic pressure. So as these measurements are made at a specific and constant temperature, so the molality term is not required, and that's why here we are using the term molarity. बघा, here we are using molarity and not molality. So we have written capital M. That's it. So this is the formula. Either these two formula you have to remember, either this one or this one. ठीक आहे. तर हा जो काही फॉर्म्युला आहे पाय इक्वल टू N2 RT अपॉन V, वेअर इफ यू सी वेअरचं झालं, इफ यू कन्सिडर WT इज द मास ऑफ सोल्यूट. बघा, आपण ह्याला आता पुढे घेऊन जायचंय. जर आपण असं कन्सिडर केलं की W2 इज द मास ऑफ सोल्यूट, V इज व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर, M2 इज द मोलर मास ऑफ सोल्यूट. तर आपल्याला इथे फॉर्म्युला काय असतो N2 चा म्हणजे नंबर ऑफ मोल्सचा. तर हा फॉर्म्युला आपला ऑलरेडी माहिती आहे, तो म्हणजे W2 अपॉन M2. म्हणजे मास अपॉन मोलर मास इज द फॉर्म्युला फॉर नंबर ऑफ मोल्स. इट मीन्स नंबर ऑफ मोल्स इक्वल टू मास अपॉन मोलर मास W2 अपॉन M2. तर आपण काय करूया, हा फॉर्म्युला इथे पुट करूया. म्हणजे W2 अपॉन M2 ही जी व्हॅल्यू आहे N2 ची दॅट विल पुट हिअर. मग N2 च्या ऐवजी काय येणार होता W2 अपॉन M2 अँड देन इक्वेशन विल बिकम, बघा काय इक्वेशन, पाय
पुन्हा N2 ज्यावेळी आपण ठेवलं W2/M2, बाकीचं RT आहे तसं, बाकीचं V आहे तसं. इट मीन्स इन दिस वे we can just substitute the value of N2 in this equation so that the equation becomes pi equal to W2 RT/M2V, where we can rearrange it for calculation of molar mass. It means whenever we have to find out the molar mass, we can rearrange this equation and this M2 will go here and pi will come here. So this is simple rearrangement. And बघा हा M2 इकडे गेला, pi इकडे आला, आणि मग M2 इक्वल टू म्हणजेच मोलर मास इक्वल टू मोलर मास ऑफ सोल्यूट is equal to W2 RT/pi into V. You should remember the terms or the significance. W2 म्हणजे mass of solute, R gas constant, T temperature, pi osmotic pressure and V म्हणजे volume of solution in liter, while M2 is the molar mass of solute. In this way we should remember the terms so that we can solve the numericals. Okay. The next term is रिव्हर्स ऑस्मोसिस. आता आपल्याला बघायचे काय टर्म, रिव्हर्स ऑस्मोसिस ही टर्म बघायची. सो व्हॉट इज रिव्हर्स ऑस्मोसिस? मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की ऑस्मोसिस सुरू आहे आणि ऑस्मोसिस सुरू असताना जर आपण अपोजिट साईडनं प्रेशर अप्लाय केला तर ऑस्मोसिस प्रोसेस स्टॉप होते. ओके, ऑस्मोसिस प्रोसेस काय होते, स्टॉप होते. आणि आपण जर त्यापेक्षा आणखी प्रेशर अप्लाय केला तर ऑस्मोसिस ही जे आहे ते रिव्हर्स होतं. म्हणजे जे सॉलिड मॉलिक्युल्स इकडे सोल्युशन मध्ये जात होते त्याऐवजी आता सोल्युशन मधले सॉलिड मॉलिक्युल्स इकडे उलट्या दिशेने जाऊ शकतात जर आपण जास्तीचा प्रेशर अप्लाय केला तर. म्हणजेच आधी आपल्याला माहिती आहे की नॉर्मल वॉटर आणि जर सॉल्टी वॉटर असेल म्हणजे सॉल्व्हंट आणि सोल्युशन असेल तर कोण कुठे जायचं, these solid molecules were passing into this compartment, इकडून इकडे जायचे ते नॉर्मली. But when the pressure is applied at that time, the solid molecules which are present in the solution मधले जे काही water आहे, solution मधले जे काही solvent आहे, that will pass from this compartment to this compartment, and this process is the reverse of osmosis, so it is called as reverse osmosis. ठीक है. So in osmosis solvent flows from osmosis process मध्ये बघतो आपण की solvent flows to solution through SPM. SPM म्हणजे सेमी परमिएबल मेम्ब्रेन, बट इट्स डायरेक्शन कॅन बी रिव्हर्स बाय अप्लाइंग प्रेशर. पण इकडून जर प्रेशर अप्लाय केला तर ही डायरेक्शन रिव्हर्स करणं पॉसिबल आहे. किती प्रेशर अप्लाय करावं लागेल, स्लाइटली मोर दॅन ऑस्मोटिक प्रेशर. बघा, स्लाइटली मोर दॅन ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय, इथं ही प्रोसेस थांबवण्यासाठीचा जो काही प्रेशर होता तो ऑस्मोटिक प्रेशर होता. हे सोल्युशन मधले हे सॉल्व्हंट इकडे येऊ नये म्हणून जो आपण इकडून प्रेशर अप्लाय केला फक्त सॉल्व्हंट मॉलिक्युल्स येणं थांबवण्यासाठी, प्रोसेस थांबवण्यासाठी, तर तो प्रेशर म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर. आता त्याच्यापेक्षा थोडासा जास्त अप्लाय केला की प्रोसेस काय होणार, रिव्हर्स होणार. द फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम सोल्युशन इनटू प्युअर सॉल्व्हंट थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज रिव्हर्स ऑस्मोसिस. बघा काय म्हटलं आता, फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम सोल्युशन इनटू प्युअर सॉल्व्हंट. सॉल्व्हंट पण कशातलं, सोल्युशन मधलं सॉल्व्हंट. म्हणजे हे जे साल्ट आहे या साल्ट मधलं जे काही सॉल्व्हंट आहे, वॉटर आहे, दॅट कॅन बी रिव्हर्स. सो फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम सोल्युशन इनटू प्युअर सॉल्व्हंट थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन is called as a reverse osmosis, and it is short form as RO, and this is the technique which is used in today's water purifiers. तुमच्या घरी सुद्धा ROs असतील, RO water purifier. So this is the technique that is used there in the water purifiers. आणि त्यामध्ये काय होतं माहिती आहे तुम्हाला, त्या वॉटरमध्ये कसल्याही इम्प्युरिटी असो, साल्ट वॉटर असो, कसलंही पाणी असो, ओनली सॉलिड मॉलिक्युल्स विल पास. बाकी कुठलीही इम्प्युरिटी येणार नाही, कसल्याही टाईपची इम्प्युरिटी येणार नाही. ओके, म्हणजे ह्या मेम्ब्रेन मधून बाकीचं काहीच येणार नाही, फक्त प्युअर वॉटर येईल. आणि त्यामुळे आपण ॲडमध्ये बघतो बघा बऱ्याच वेळा कसलंही घाण पाणी देतात त्या ग्लासमध्ये, ते ओततात फिल्टरमध्ये, RO मध्ये, आणि ते पिऊन दाखवतात. सो हाऊ इट इज पॉसिबल, because that water will contain nothing other than pure water. Actually there are some we can say points of debate that whether such a water is good for health or not, and it is found that this water, RO water, is not good because
our body needs some minerals, calcium, potassium, or whatever the minerals are present in the water. आणि आपल्या बॉडीला बरेचसे मिनरल्स हे पाण्यामधून मिळत असतात. आपल्या बॉडीला बऱ्याचशा मिनरल्सची गरज असते, आयन्सची गरज असते. आणि असे आरो वापरल्यामुळे काय होतं की हे मिनरल्स इकडून इकडे येतच नाहीत, इथेच थांबतात. सो आपली बोन्स जे आहेत ते ठिसूळ बनतात आणि आणखी बरेचसे काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात. सो सच वॉटर इज नॉट सुटेबल फॉर ड्रिंकिंग असं म्हटलं जातं. मग कंपन्यांनी याच्यावरती सोल्युशन काढलं. काय सोल्युशन काढलं? मग कंपन्यांनी इथं वेगवेगळ्या टाईपच्या मेम्ब्रेन वापरायला सुरू केलं. येस, त्या मेम्ब्रेन वेगवेगळ्या टाईपच्या वापरणं पॉसिबल आहे की फ्रॉम विच सम सिलेक्टेड आयन्स विल बी अलाउड टू पास. फार अवघड नसतं हे मेम्ब्रेन बनवणं. तर त्या मेम्ब्रेनमध्ये काय केलं की काही सुटेबल आयन्स, काही स्पेसिफिक आयन्स जे आपल्याला रिक्वायर्ड आहेत, जे आपल्या बॉडीला रिक्वायर्ड आहेत, असे आयन्स ह्या मेम्ब्रेनमधून पास करण्याची सोय केली. आणि मग त्यांनी सांगितलं की आमच्या वॉटर प्युरिफायरमधलं, आमच्या आरोमधलं जे वॉटर आहे तर ते मिनरल वॉटर तुम्हाला मिळतंय. हे कळलं? रिव्हर्स ऑस्मोसिस. ओके. एक प्रॉब्लेम आहे न्यूमेरिकल, पटकन बघूया. What is the molar mass of solute if a solution is prepared by dissolving 0.822 gram of it in 300 ml of water? याचा अर्थ एवढं ग्रॅम हे काय झालं, सोल्यूट झालं. आणि 300 ml म्हटले ते म्हणजे काय झालं, सॉल्व्हंट झालं. अँड इट हॅज ऑस्मोटिक प्रेशर 149. याचा अर्थ पायची व्हॅल्यू आली 149. आणि ॲट 298 केल्विन, म्हणजे 298 हे कशाची व्हॅल्यू झाली, प्रेशर झाला का, टेम्परेचर झालं. ओके. सो दिस 298 इज द टेम्परेचर अँड अकॉर्डिंगली वी कॅन राईट द व्हॅल्यूज. ओके, चला लिहा, पटकन पटकन लिहा. ओके, झाला असेल तर चेक करा, चेक करा. आणि कन्व्हर्जन्स बघा. आता या ठिकाणी काय कन्व्हर्जन्स करायला लागतात. सो दीज आर सम बेसिक कन्व्हर्जन्स. काय केलं, व्ही जे व्हॉल्यूम आहे 300 ml मध्ये, दॅट इज कन्वर्टेड इंटू डेसिमीटर क्यूब. सो दॅट बिकम्स 0.3 डेसिमीटर क्यूब. टेम्परेचर ॲज इट इज, आर ॲज इट इज, डब्ल्यू ॲज इट इज, W2. फक्त जो पायची व्हॅल्यू आहे 149 होती. सो दॅट व्हॅल्यू ऑफ 149 mmHg इज कन्वर्टेड इंटू ATM बाय डिवायडिंग इट बाय 760 mm. याचा अर्थ 149 mm अपॉन 760 ने जर डिवाइड केलं त्याला, तर आपल्याला जी व्हॅल्यू मिळते ती कशामध्ये येईल, ATM मध्ये येईल. ठीक आहे. आणि मग आपल्याला व्हॅल्यू पुट करायच्या. फॉर्म्युला काय, मग असे बघितलेला फॉर्म्युला काय बघा, फॉर्म्युला M2 इक्वल टू W2 RT अपॉन पाय इंटू V. चला पुट करा व्हॅल्यूज फटाफट. आता इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट करा. व्हॅल्यू पुट केल्या, काय आल्या व्हॅल्यू बघा, बरोबर आहे का, चेक द आन्सर. थँक यू. चलो बाय बाय.